नमस्कार. आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. तर रोजच्या जेवणामध्ये आपल्याला चपाती भाकरीसोबत त्याच भाज्या, आमटी, वरण खाऊन कंटाळा आलेला असतो. म्हणून थोडासा बदल हवा यासाठी ही रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी आपल्याला गॅसवरती एक तवा गरम करायला ठेवायचा आहे. तवा थोडासा गरम झाला की त्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेऊया. तर मी इथं 15 ते 20 हिरवी मिरची घेतली आहे. ही जी मिरची आहे जास्त तिखट नाही, कमी तिखट आहे. तुमच्याकडे जर जास्त तिखट असेल तर थोडीशी कमी प्रमाणामध्ये घ्या. आता मिरची आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायची आहे. 1 मिनिटभर परतून झाली की त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे, एक अर्धा चमचा. आता तेल टाकून आपल्याला मिरची छान खमंग खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. तेल टाकल्यानंतर मिरची लगेचच व्यवस्थित अशी भाजली जाते. त्यावरती छान असे डाग यायला चालू झाले की मिरची आपली खमंग खरपूस भाजली जाते. तर इथं मिरची व्यवस्थित अशी आपली भाजलेली आहे. आता यामध्ये आपण टाकूया लसूण. तर मी इथं 8 ते 9 पाकळ्या लसूण घेतलेला आहे. सोबतच अर्धा चमचा जिरं टाकायचं. आता लसूण आणि जिरं टाकल्यानंतर फक्त अर्धा मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे, जास्त परतायची गरज नाही. लसूण आणि जिरं टाकून थोडंसं परतून झालं की यामध्ये टाकूया टोमॅटो. तर मी इथे एक मोठ्या आकाराचा टोमॅटो चिरून घेतला आहे. जास्त बारीक चिरायचा नाही, थोडासा जाडसर ठेवायचा. आता टोमॅटो टाकून आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. टोमॅटो हलका नरम झाला पाहिजे, जास्तसुद्धा आपल्याला परतायचं नाही. थोडासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर 1 मिनिटभर परतला की अगदी व्यवस्थित असा टोमॅटो परतला जातो. तर बघा इथं टोमॅटो व्यवस्थित असा परतून झाला आहे, बघू शकता तुम्ही. जास्तसुद्धा परतायचं नाही. तर आता आपल्याला या स्टेजला गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद करायचा आणि वरून आपल्याला तवा खाली उतरवून घ्यायचा आहे. आणि यामध्ये लगेचच आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची बारीक चिरून आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आता हे जे सर्व साहित्य आहे ते गरम असतानाच आपल्याला अशा पद्धतीने रगडून घ्यायचं आहे, म्हणजे वाटून घ्यायचं आहे तव्यामध्येच. मी इथं बत्त्याच्या साहाय्याने हे वाटून घेत आहे. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही एखादं फुलपात्र किंवा वाटीनेही तुम्ही अशा पद्धतीने हे वाटून घेऊ शकता. गरम असताना वाटायचं म्हणजे लगेचच वाटलं जातं आणि चवीलासुद्धा अगदी अप्रतिम लागतं. तर अशा पद्धतीने आपल्याला हे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे, एकदम बारीक वाटायचं नाही. तर हाताने अशा पद्धतीने मी सर्व एकत्र करून परत एकदा वाटते, म्हणजे व्यवस्थित असं वाटलं जाईल. चवीला खूप छान लागतं. रोजच्या जेवणामध्ये आपल्याला तेच खाऊन कंटाळा आलेला असतो, तेव्हा हा खमंग रुचकर पदार्थ तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवून बघा. तर इथे मी सर्व साहित्य परत एकदा एकत्र केलं आहे आणि परत एकदा आपण हे वाटून घेणार आहोत. तर तुम्ही इथं बघू शकता फक्त 2 मिनटामध्ये हे व्यवस्थित असं वाटलं जातं आणि इथं आपला झणझणीत असा खमंग रुचकर ठेचा तयार आहे. तर यामध्ये आपल्याला 1 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट टाकायचा आहे. यामुळे काय होतं, मिरचीचा तिखटपणा थोडासा कमी होतो आणि चवसुद्धा छान येते. तर इथं शेंगदाण्याचा कूट टाकून आपण फक्त मिक्स करून घेतलं आहे. तर इथं आपला झणझणीत असा मिरचीचा ठेचा तयार आहे. चपाती भाकरीसोबत खाऊ शकता, अप्रतिम लागतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.